सामना रंगला होता। अगदी भारतीय टीमने पाकिस्तान टीमला गारद केल्याचं चित्र पाहायला मिळते आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील हे सगळे चित्र आहे। तरुणाई जे आहे आणि क्रिकेट फॅन्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमल्याचे पाहायला मिळते आणि या विजयाचा जल्लोष करत असल्याचं सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय आजचा सामना पाहिला का? इंडिया इंडिया भारत माता की जय। हमने हर बार पाकिस्तान को धूल चटाई है, इस बार भी आपण या ठिकाणी पाहू शकतो की काही वेळापूर्वीच सामना भारताने जिंकल्यानंतर या ठिकाणी आता हे तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर रस्ता चालू आहे आणि वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सामना पाहिला का? आजच्या सामन्याच्या विजयाचं श्रेय कुणाला देणार? मी आजच्या सामन्याच्या विजयाचा सुरुवात देणार ईशान किशनला। त्यांनी फार छान मॅच खेळली आहे। त्यांनी अर्धी मॅच सोडली आहे आणि मी एवढं सांगणार पूर्ण भारतमध्ये आज पूर्ण भारत खुश आहे की भारतने आज हे मॅच जिंकली आहे। मी जाता हेच सांगणार भारत माता की जय। नक्कीच आपण पाहतोय की हा सगळा तरुणांचा जल्लोष पाहायला मिळतोय। खूप मोठा विजय जो आहे तो भारताने मिळवलेला आहे आणि या विजयानंतर सामना पाहिलास का? काय वाटतंय सामना पाहिला? मजा आली, जिंकलं, चांगलं झालं, हेच बरं होतं, हेच पाहिजे होतं। त्यांना अंडर एस्टिमेट करायचंय। भारत माता की नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की मोठं सेलिब्रेशन या ठिकाणी आता सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारची घोषणाबाजी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे तरुण जे आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या लाडक्या टीमच्या विजयानंतर हा सगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि हातात अशा प्रकारे झेंडे घेतलेले आहेत आणि भारताचा टी शर्ट त्यांच्या अंगात आपल्याला तरुणांच्या पाहायला मिळतो आणि हे सगळे तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असल्याचं पाहायला इंडिया 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 इंडिया। आपण पाहतोय की मोठा जल्लोष या ठिकाणी आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। कुठला प्लेयर भारी वाटला? ईशान किशननी जे भारी खेळली आज, खूप मजा आला आणि जे आपण ते पाकिस्तानचा प्रीमियम फास्ट बॉलर धुतलाय ना मॅच जिंकल्याबद्दल इंडियाचं खूप खूप अभिनंदन आहे। मॅच जिंकली म्हणून इंडियाचं खूप अभिनंदन आहे आणि भारताने कायम आपला विजय मिळवला। भारतासाठी खूप प्राऊड आहे आणि मी इंडियासाठी खूप प्राऊड आहे। जय श्रीराम, भारत माता की जय। मोठा आनंद होतो। कोणामुळे मॅच जिंकले आज? कुठले प्लेयर्स चांगले? भारताच्या सगळेच प्लेयर चांगले ईशान किशन एक नंबर खेळला। ईशान किशन एक नंबर खेळला। नक्कीच आता आपण पाहतोय की पुण्यातील ही सगळी दृश्य आहेत। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ही सगळी तरुणाई जमल्याचं सध्या पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण हे सगळे क्रिकेट रसिक आहेत आणि क्रिकेट रसिक जे आहेत ते भारत माता की इंडिया इंडिया
टीमचा आहे. जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. भारत माता की जय. आता पाकिस्तानने घाबरून राहावा बस एवढं. तू पाहिलीस का मॅच? काय हो पण चांगलं खेळलं, काय वाटतं? हा खेळ चांगला तिला कळला. इंडिया. आपण पाहतोय की आता या ठिकाणी पुण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ही सगळी तरुणाई जी आहे ती एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणि कुठलाही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. काय वाटतं आजची मॅच पाहिल्यानंतर? एकदम भारी मॅच झाली. पहिल्या सुरू जरा वाटलं होतं की जिंकायची शक्यता कमी आहे, कारण आपलं टार्गेट खूप कमी झालं होतं. पण जेव्हा आपली बॉलिंग लाईन चांगली झाली तेव्हा जिंकायची. आणि ऑफकोर्स आपण कधी भारत हा पाकिस्तानवर चांगलाच आहे आणि भारत हा कधी जिंकणारच आहे. सुरुवातीला विकेट्स पडल्या तेव्हा धाकधूक वाढली होती. कारण बॅटिंग लाईन अभिषेक शर्मावर सगळ्यात जास्त जीव होता आणि अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला 4 बॉल खेळून लगेच विकेट झाला. तेव्हाच वाटलं जरा हार्ट ब्रेक झालं, कारण सगळ्या मॅचला अभिषेक शर्मा खेळला होता आणि मेन पाकिस्तानला खेळायच्या वेळेस तो डगआउट झाला. पण ज्यावेळेस जेव्हा आपली चालली बॅटिंग लाईन तेव्हा म्हणलं भारत इंडिया जिंकला. नक्कीच आपण पाहतोय की आता या रस्त्यावर जे आहे ते सगळे तरुण जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन चालू असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुणे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता ही सगळी तरुणाई जी आहे ती सेलिब्रेशन करत असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.